नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या महाराष्ट्राच्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत नाचणीचे घावन, ज्याला अनेक ठिकाणी नाचणीची आंबोळी असेही म्हणतात। ही रेसिपी खायला अतिशय चविष्ट, मऊ, पौष्टिक आणि अगदी कमी वेळात तयार होते। नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम, फायबर आणि लोह असतं, त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांसाठी हा एक उत्तम आणि आरोग्यदायी नाश्ता आहे। तर चला आजची सोपी आणि चविष्ट रेसिपी सुरू करूया। सर्वप्रथम आपण एका भांड्यात 1 वाटी रवा घेतला आहे आणि 3 वाटी नाचणीचे पीठ घेतले आहे। आता त्यामध्ये 2 तांबे पाणी घालून घेऊया। आता इथे गाठी न राहता पीठ तयार करून घेऊया। पीठ तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, पीठ ना खूप घट्ट असावं ना खूप पातळ, मध्यमसर ठेवले तर घावन अगदी छान तयार होते। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे। आता हे पीठ काही मिनिटं झाकून ठेवूया, त्यामुळे पीठ छान मुरतं आणि घावन मऊ बनतं। आता इथे 2 ते 3 मिरच्या घेऊन ठेचून घेऊया। ही अशा पद्धतीने मिरची ठेचून घेतली आहे। आता हे पीठ खूप छान प्रकारे भिजले आहे। आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेऊया। त्यानंतर चिमूटभर ओवा टाकून घेऊया आणि ठेचलेली मिरची टाकून घेऊया। आता हे चांगले मिक्स करून घेत आहे। इथे चिमूटभर सोडा टाकून घेतला आहे। आता छान प्रकारे आपण हलवून घेऊया। तोपर्यंत आपण इथे आंबोळीचा तवा गरम करून घेऊया। तवा योग्य तापला की त्यावर हलकसे तेल लावून घेऊया। मी इथे कांद्याचा वापर केला आहे। खूप लोक कापडाचा उपयोग करतात, पण कांद्याचा वापर केल्यानंतर घावनाला आणखीन चांगली चव येते। आता तयार केलेलं पीठ तव्यावर घालून घेऊया। घावणं खूप जाड किंवा खूप पातळ ठेवू नका, मध्यम जाडीचं घावणं सर्वात छान लागतं। आता अलगद उलटून दुसरी बाजूही भाजून घेऊया। दोन्ही बाजूंनी हलका सोनेरी रंग आला की आपलं घावणं तयार आहे। अशा प्रकारे उरलेलं पीठ वापरून सर्व घावणं तयार करून घेऊया। नाचणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्यामुळे महिन्यातून 2 ते 3 वेळा हा पदार्थ नक्की बनवा। जर तुम्ही अजून ही रेसिपी करून पाहिली नसेल तर एकदा नक्की करून बघा, घरच्यांना नक्की आवडेल आणि लहान मुले आवडीने खातील। हे घावणं नारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा गरम चहा सोबत खूपच छान लागते। पहा मंडळी, किती सुंदर, मऊ आणि खमंग नाचणीचे घावणं तयार झाले आहेत।
तुम्ही ही रेसिपी करून पाहिली तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आम्हाला खूप आवडतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक चविष्ट घरगुती महाराष्ट्रीयन रेसिपींसाठी स्वाद आपल्या महाराष्ट्राच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.